बघा, साबुदाणा बटाट्याचे हे पापड आहेत. अगदी छान फुलतात. त्याचबरोबर या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारे पाणी किंवा तेलाचा वापर करणार नाही आहे, तरीसुद्धा पापड छान खुसखुशीत होतात. चवीलासुद्धा खूप छान लागतात आणि फुलतायतसुद्धा छान पांढरे शुभ्र होतात. तर हे साबुदाणा बटाट्याचे पापड कसे बनवायचे याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळं व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे. या अचूक प्रमाणानुसार जर का तुम्ही हे पापड बनवले तर तुमचे पापडसुद्धा फसणार नाहीत याची गॅरंटी मी देते. तर मस्त छान असे पापड बनवून तयार होतात. बिलकुल तेलकट होत नाहीत. उपवासाला आपल्याला तेलाचं वगैरे काही नको वाटतं तर अशा वेळीचा एक खूप छान असा उत्तम असा पर्याय आहे. कारण छान होतात म्हणजे तुम्ही एकदा करून बघा. मस्त सुकतात सुद्धा. जास्त काही उन्हात वगैरे जाण्याची गरज नाही. अगदी घरात बसल्या बसल्या तुम्ही संध्याकाळच्या वेळीसुद्धा हे पापड बनवू शकता. बिलकुल कुठेही चिरत नाहीत बघू शकताय तुम्ही किंवा फाटत नाहीत. छान असे पापड बनवून तयार होतात. तर यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते आपण बघूयात. या ठिकाणी 1 किलो बटाटे मी घेतलेले आहेत. बटाटे मोठे घेतलेले आहेत. त्याच्यामुळं थोडेच दिसत आहेत. त्याचबरोबर 1 वाटी भरून मी साबुदाणा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचे, हे बटाटे शिजायला टाकायचे आहेत. तर त्यासाठी बटाटा व्यवस्थित आपला शिजला जावा, कारण बटाटा मोठा आहे. छोटे बटाटे असतील तर ते कट करण्याची काहीच गरज नाही आहे. इथं बटाटे मी मोठे घेतलेले आहेत, त्याच्यामुळं असे अर्धे अर्धे कट करून घालते. म्हणजे काय होईल की बटाटे सगळीकडून सारखे शिजले जातील. तर या पद्धतीनं 2-2 त्याची काय करते मी काप करून घेते आणि बटाटे शिजवणार आहे. तुम्ही जर छोटे बटाटे वापरत असाल तर कट करत बसण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे. असाच तो बटाटा घातला तरी तो शिजून जाईल. तर कुकरला चांगलं हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला. बटाटा चांगला मऊसूत शिजला पाहिजे याची काळजी घ्यायची. त्यानंतर गॅसवरती इथं कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये आपण जो काही 1 कप भरून हे घेतलेलं आहे, साबुदाणा घेतलेला आहे, तर तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. म्हणजे त्याला चुरचुरायला लागला. साबुदाणा थोडासा भाजत आला की त्याचा कलर अजून खुलतो आणि त्याचबरोबर साबुदाणा असा चुरचुरतो. तर त्यावेळेस समजायचं की आपला हा साबुदाणा काय झालेला आहे, छान व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे. आणि असं झालं की लगेचच गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि साबुदाणा थंड करून घ्यायचा आहे. साबुदाणा व्यवस्थित म्हणजे भाजला गेला की तो बारीकसुद्धा पटकन होतो. जास्त वेळ लागत नाही आणि मिक्सरवरती एवढा साबुदाणा आपण नक्कीच लगेचच बारीक करून घेऊ शकतो. आणि अगदी छान म्हणजे अगदीच खूप जास्त फाईन पावडर आपल्याला झाली पाहिजे असं नाही आहे. थोडंसं रवाळ टेक्स्चर राहिलं तरीसुद्धा चालतं. पापडामध्ये ते बारीक-बारीक रवाळ साबुदाणा दिसतो ना, तर तो पापड तयार झाल्यानंतर पापडसुद्धा खूप छान वाटतो. तर त्यासाठी थोडंसं रवाळ टेक्स्चर असलं तरी चालेल, पण खूप जास्त रवाळ ठेवू नका. तर या पद्धतीनं हे पापड म्हणजे हा साबुदाणा आपण भाजून घेतलेला आहे आणि तो मी थंड करून घेणार आहे. अगदी 5 ते 10 मिनटामध्ये साबुदाणा थंड होतो आणि तो आपल्याला आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे. तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये करणार असाल तर मग मात्र तुम्ही काय करू शकता, दळून वगैरे आणू शकता. पण असं जर 1-1 किलोच्या प्रमाणानुसार केले तर घरातल्या घरातच तुम्ही हे साबुदाणा म्हणजे बारीक करू शकता. तर बघू शकता इथं अशा पद्धतीनं मी हा साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे. खूप जास्त पीठ पण नाही केलेलं आणि खूप जास्त म्हणजे मोठं पण नाही ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हा साबुदाणा मी बारीक करून घेतलेला आहे. आता आपले बटाटेसुद्धा शिजलेले आहेत, छान थंड झालेले आहेत. तर काढून बघूयात आपण. तर बघू शकताय बटाटे मस्त असे शिजले गेलेले आहेत. त्याची साल काढून घेते. सगळ्या बटाट्याचे व्यवस्थित साली काढून झाल्या की तो बटाटा आपल्याला काय करायचा आहे, स्मॅश नाही करायचा आहे, तर तो आपल्याला
खिसूनच घ्यायचा आहे. स्मॅश केलं की काय होतं त्याच्या गाठी राहतात आणि मग आपण जेव्हा पापड बनवतो ना, तर त्यावेळेस आपल्याला थोडंसं अवघड जातं. तर त्यासाठी बटाटा आपल्याला इथं काय करायचं आहे, खिसूनच घ्यायचा आहे, स्मॅश करायचा नाही. खिसणीनं खिसून घ्या किंवा आपली जी पुरणाची चाळणी असते ना, तर त्या चाळणीतून सुद्धा तुम्ही हा बटाटा छान व्यवस्थित बारीक करून घेऊ शकता. मिक्सरला वगैरे लावायचं नाही आहे. त्याचं पाव आपल्याला असं अगदीच म्हणजे ते गिजगीज होतं, तर तसं नाही करायचं आपल्याला. या पद्धतीनं खिसणीवरतीच म्हणजे बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे. छान त्याचा एक लगदा झाला पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला म्हणजे बटाटा खिसून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकताय तुम्ही छान मस्त असा लगदा तयार झालेला आहे. याच्यामध्ये आता मी साधारणतः 2 चमचे मीठ घातलेलं आहे. आता आजकाल काय होतं, की मिठाचा खारटपणासुद्धा कमी जास्त होतो. तर त्यासाठी थोडंसं बेतानीच मीठ टाकायचं आहे. मीठ जास्त झालं तर आपण काहीच नाही करू शकत. कमी पडलं तर चालू शकतं. तर आपण जो काही साबुदाण्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे, तर ते सगळं पीठ याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. आता तुम्हाला अगदीच आवडत असेल तर इथं तुम्ही रेड चिली फ्लेक्स घातली तरी चालेल किंवा आपल्या हिरव्या मिरचीची पेस्ट घातली तरी चालेल. मी काही इथं घालत नाही आहे कारण तळताना ना त्याचा थोडासा असा ठसका लागतो. तर ते माझ्या घरात नाही खात तसं. त्याच्यामुळं मी इथं पूर्णतः स्किप केलेलं आहे. मिठाची सुद्धा खूप छान ही पापड होतात. पण तुम्हाला अगदीच आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी आपले रेड चिली फ्लेक्स किंवा मग हिरव्या मिरचीची पेस्ट घालून केलेत तरीसुद्धा चालतील, काहीच हरकत नाही. आणि तुमच्याकडं कोथिंबीर चालत असेल तर ती कोथिंबीरसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. मी पूर्णतः प्लेनच हे पापड बनवते आणि तुम्ही बघू शकताय कुठेही आपण इथं पाण्याचा वापर केलेला नाही. पाणी वापरायची गरजच पडत नाही. एवढं छान पीठ आपलं इथं बनवून तयार होतं. तर तुम्ही बघू शकाल छान मस्त गोळा तयार होतोय. बिलकुल आता इथं हा जो आपला म्हणजे पिठाचा गोळा आहे तर तो विखुरला गेलेला नाही आहे. अगदी छान घट्ट गोळा तयार व्हायला लागलेला आहे. म्हणजेच काय तर आपलं साबुदाण्याचं जे काही प्रमाण आहे तर ते अगदी योग्य झालेलं आहे. आणि फक्त इथं मेहनत काय आहे, की पीठच आपल्याला चांगलं हे मळून घ्यावं लागतं. मिश्रण चांगलं एकजीव झालं पाहिजे इतपत आपल्याला ते मळावं लागतं. एवढीच काय ती ह्याच्यामध्ये मेहनत घ्यायची. मग आता या पापडाची खासियत काय आहे, की इथं कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी वगैरे करत बसायची गरज नाही आहे. वेळ भेटला आहे असं वाटलं, की लगेचच आपण हे पापड बनवायला घेऊ शकतो. अगदी संध्याकाळी TV पाहत-पाहत जरी तुम्ही हे पापड केले तरीसुद्धा चालतात. तर इथं थोडंसं मी काय करते तुपाचा हात लावून घेते. खूप जास्त तूप वापरायचं नाही आहे. आणि गोळे मात्र छान पेड्यासारखे मऊसूत आपल्याला करून घ्यायचे आहेत. गोळे करताना कंटाळा करायचा नाही. छान मऊसूत असं पीठ आपलं वळलं गेलं पाहिजे. या पद्धतीनं हे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. थोडंसं तुपाचं बोट लावलं की पापडाला सुद्धा म्हणजे वास वगैरे काही लागत नाही. पण जेव्हा आपण तळतो ना तर तुपाचा छान असा त्याला म्हणजे सुवास लागतो किंवा ते तुपाची थोडीशी चवसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये लागते. त्यामुळं इथं काय करायचं आहे थोडंसं तूप आपल्याला वापरायचं आहे. तर बघू शकता किती छान मऊसूत असे गोळे बनवून तयार होत आहेत. एकटे करत असाल तर असे गोळे बनवून घ्या. पटपट, पटपट पापड आपल्याला म्हणजे पुढं आपल्याला बनवता येतात. जास्त काही मेहनत घ्यायची गरज पडत नाही. गोळे एकदा बनले की लगेचच हे पापड तयार होतात. आता हे पापड 3 पद्धतीनं करता येऊ शकतात. तर लाटताना तुम्ही काय करू शकता 2 पॉलिथिन घेऊन बेलण्याने लाटू शकता किंवा मग प्लेटवरती ठेवूनसुद्धा तुम्ही काय करू शकता तर म्हणजे पोळपाटावरती एक पॉलिथिन ठेवायचं. त्याच्यावरती पिठाचा गोळा ठेवायचा आणि त्यावरती
काय करायचं आहे, प्लेटनी प्रेस करायचं आहे, म्हणजे आपला पापड छान व्यवस्थित प्रेस होतो. पण या ठिकाणी मी काय करते, तर आपलं पुरी मेकिंगचं जे मशीन असतं ना, तर त्याच्याने मी इथं पापड बनवणार आहे. तर असं पॉलिथिन घेतलेलं आहे आणि थोडासा आपला जो काही पिठाचा गोळा आहे तो असा थोडासा प्रेस करायचा आहे आणि कागदावरती ठेवून वरून काय करायचं आहे आपल्याला, छान व्यवस्थित असं हे प्रेस करून घ्यायचं आहे. आणि जर का आपल्याला आणि तिन्ही बाजूनी प्रेस करायचं आहे बरं का, फक्त मध्येच प्रेस करून लगेचच काढायचं नाही. तिन्ही बाजूनी छान प्रेस करायचं आणि तो बघू शकताय मस्त गोल असा पापड आपला बनवून तयार होतो. आणि जर तुम्हाला वाटलं की पापड थोडासा जाड झाला आहे, तर बोटाने तुम्ही ते फिरवून घेऊ शकता. आणि या पद्धतीनं घरातच तुम्ही हे पापड सुकायला घालायचे आहेत. लगेचच उन्हात वगैरे आपण हे पापड सुकवणार नाही आहेत. तर या पद्धतीनं एक एक करून मी सगळे पापड बनवून घेणार आहे. आणखी तुम्हाला दाखवते. तर बघू शकताय तुम्ही या पद्धतीनं हे पापड आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहेत. वरून बोट फिरवायचे म्हणजे पापड अजून पातळ होण्यासाठी मदत होते. आणि जेवढं पातळ होईल ना पापड, तो काही चिरत वगैरे नाही, पण चवसुद्धा म्हणजे तळल्यानंतर त्याची चवसुद्धा तेवढीच छान लागते. तर त्यासाठी थोडंसं असं काय करायचं आहे, बोटांनी फिरवायचं आहे. अगदी सरसर सरकतात हे पापड आणि करायलासुद्धा सोपे आहेत. छान पटपट तयारसुद्धा होतात, चवसुद्धा खूप छान लागते. तर तुम्हीसुद्धा हे पापड नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. प्रत्येक वेळी तोच प्रकार करण्यापेक्षा काही वेळा थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय केलं तर ते खायलासुद्धा छान लागतं आणि वर्षभर अगदी छान पापड राहतात, बिलकुल खराब होत नाहीत. इथं काही आपण पीठ वगैरे वापरत नाही, त्याच्यामुळं पापडाला जाळी लागत नाही. फक्त एक दिवस घरामध्ये सावलीतच फॅनखाली हे पापड वाळवायचेत आणि दुसऱ्या दिवशी मात्र कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचेत, म्हणजे आपलं वर्षभर पापड चांगला टिकतो, तो खराब होत नाही किंवा त्याला जाळी वगैरे लागत नाही. तर इथं माझे सगळे पापड मी असे वाळवून घेतलेले आहेत आणि इथं आता तुम्हाला मी तळून दाखवते. कढईमध्ये तेल घेतले, तेल छान गरम झालं की आपला पापड घातला आणि पापड छान असा लगेचच फुलतो बघा. बिलकुल वेळ लागत नाही, तळायलासुद्धा वेळ लागत नाही, बनवायलासुद्धा वेळ लागत नाही आणि ते संपायलासुद्धा वेळ लागत नाही बरं का. तर बघू शकताय तुम्ही पापड किती छान असा फुलतोय, पांढरा शुभ्र होतोय, बिलकुल कचकच वगैरे करत नाही. छान हे पापड बनवून तयार होतात. तर तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीनं हे पापड बनवून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणखी एकदा सांगते, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपली ही जी रेसिपीची लिंक आहे तर ती तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. अजून देखील मी वाळवणाच्या अशा रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर त्यासुद्धा नक्की बघा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते सांगा. नवीन कोणता असा पापडाचा किंवा वाळवणाचा प्रकार जर तुम्हाला पाहायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगू शकता. आणि आणखी एकदा सांगते की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर या पद्धतीनं मस्त असे आपले पापड बनवून तयार झालेले आहेत. बघू शकताय कलर किती छान आलेला आहे. अगदी सहजपणानं म्हणजे तुटतात, असे कुरकुरीत छान मस्त पापड होतात आणि तुम्ही बघू शकताय बिलकुल तेल लागत नाही. खायलासुद्धा खूप छान चव येते आणि अगदी सहज सोपी रेसिपी आहे. तर अशाच नवीन रेसिपीसह आपण नंतर भेटूयात. चलो बाय.